हो म्हणतात ना, ज्याचं या जगात कोणीच नसतं त्याचं देव असतो. लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावर सकाळच्या धुक्यात एक तरुणी अनन्या आपल्या छोट्याशा मुलाला आरवला कुशीत घेऊन प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसली होती. तिच्या सुंदर डोळ्यांत उदासी आणि बेचैनी होती, जणू काही ती एखादं गूढ रहस्य लपवत होती. प्रत्येक धावणाऱ्या गाडीची गर्दी तिचं दिल्लीला जाणं रोखत होती. काय होतं ते रहस्यमय कारण, जे तिला पुन्हा पुन्हा धाडस करण्याऐवजी परत बसायला भाग पाडत होतं? त्याच प्लॅटफॉर्मवर थोडंसं अंतर ठेवून रोहन नावाचा एक तरुण तिच्याकडे लक्ष देऊन पाहत होता. त्याच्या नजरेत मदतीची भावना होती की काही लपवलेला हेतू? हे अजून स्पष्ट नव्हतं. पण या कथेमध्ये पुढे जाण्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा, सूरज व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं नाव व शहराचं नाव लिहा. लखनौच्या चारबाग स्टेशनावर सकाळचं सौम्य धुके आणि प्रवाशांची हलचल होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 3वरच्या एका बाकावर 22 वर्षांची अनन्या आपल्या 2 वर्षांच्या मुलाला आरवला कुशीत घेऊन बसलेली होती. तिचं रूपडं खूपच सुंदर होतं, पण डोळ्यांत खोल उदासी आणि थकवा स्पष्ट दिसत होता. अनन्याचं उद्दिष्ट दिल्ली गाठायचं होतं. तिथे एक अत्यंत महत्त्वाचं काम होतं. पण सकाळपासून आलेल्या प्रत्येक ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की आपल्या लहानग्या मुलासह चढण्याची हिंमत तिची होत नव्हती. तिचा मुलगा, जो तिच्या कुशीत खेळत होता, प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या विक्रेत्यांकडे बोट दाखवत होता. कधी पापडवाल्याकडे तर कधी बिस्किटांच्या ट्रक घेऊन येणाऱ्या एका मुलाकडे. प्रत्येक वेळी अनन्या त्याचं छोटं बोट प्रेमाने खाली करत असे आणि मंद स्वरात म्हणत असे, नको बेटा, ही घाणेरडी वस्तू आहे. तिच्या आवाजात माया होती, पण चेहऱ्यावर अशी एक हताशता होती जी कुठल्या तरी खोल वेदनेची कहाणी सांगत होती. जवळच दुसऱ्या बाकावर 27 वर्षांचा रोहन बसलेला होता. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि दिल्लीला आपल्या नोकरीसाठी परत जात होता. त्याने अनन्याला सकाळपासूनच पाहिलं होतं. ती वारंवार ट्रेनच्या डब्यांकडे बघायची, गर्दी पाहून थबकायची आणि मग परत उदास चेहरा घेऊन बाकावर बसायची. रोहनचं लक्ष पुन्हा पुन्हा अनन्याच्या चेहऱ्यावरच्या उदासीकडे आणि तिच्या मुलाच्या निरागसतेकडे जात होतं. हो, अनन्याचं सौंदर्य रोहनला पहिल्याच नजरेत भुरळ घालून गेलं होतं. पण तिच्या चेहऱ्यावरची ती उदासी, तिच्या डोळ्यांतली ती वेदना याने रोहनच्या मनात काहीतरी वेगळंच भाव जागं झालं. त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, या मुलीची गोष्ट तरी काय असेल? ती इतकी अस्वस्थ आणि त्रस्त का दिसते आहे? काही वेळ तो तसाच तिच्याकडे पाहत बसून राहिला. तेवढ्यात आरवने पुन्हा एका पापडवाल्याकडे बोट दाखवलं आणि अनन्याने त्याचं बोट हळूवार खाली करत पुन्हा ती जुनी ओळ म्हणाली, नको बेटा, ही घाणेरडी वस्तू आहे. आता मात्र रोहन थांबू शकला नाही. तो उठला, त्या पापडवाल्याकडे गेला आणि पापडाचं एक पाकिट विकत घेतलं. मग तो हळूच अनन्याजवळ गेला आणि ते पाकिट आरवकडे वाढवत म्हणाला, घे बाळा, खा हवं तर. त्याचं हसतं हसतं बोलणं ऐकून अनन्या चकित झाली. तिच्या डोळ्यांत थोडंसं आश्चर्य आणि सौम्य राग होतं. तुम्ही हे का घेतलं? हा फक्त बोट दाखवतो. याचं पोट भरलेलं आहे, त्याला काही लागलेलं नाही. रोहनने शांतपणे उत्तर दिलं, काही हरकत नाही. पोराचं मन आहे, थोडं खाल्लं तर काय बिघडतंय? तुम्ही चिंता करू नका. हे ऐकताच अनन्याचे डोळे पाणावले. ती काही न बोलता फक्त आपल्या मुलाकडे बघत राहिली, जो आता आनंदाने पापड खात होता. रोहनने तिच्या चेहऱ्यावरील वेदना ओळखली. तो तिच्याजवळच असलेल्या दुसऱ्या बाकावर बसला आणि हळू आवाजात विचारलं, तुम्हाला कुठं जायचं आहे? तुम्ही सकाळपासून इथेच आहात आणि काहीतरी चिंता वाटते आहे. अनन्याने सुरुवातीला थोडंसं हिचकलं, पण रोहनच्या आवाजात एक आपुलकी होती, एक विश्वास होता, ज्याने तिला बोलायला भाग पाडलं. माझं दिल्लीला जाणं जरुरीचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली, पण सकाळपासून येणाऱ्या सगळ्या गाड्यांत खूप गर्दी आहे. माझ्याकडे जनरल डब्याचं तिकीट आहे आणि मी वाट पाहते आहे की कदाचित एखादी मोकळी ट्रेन मिळेल. रोहन हसून म्हणाला, किती योगायोग. मी सुद्धा दिल्लीत चाललोय. माझं आरक्षण एसी कोचमध्ये आहे आणि माझ्या केबिनमध्ये भरपूर जागा आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, मी टीटीशी बोलून पाहीन. तुम्ही आणि तुमचं बाळ आरामात प्रवास करू शकाल. अनन्या थक्क झाली. ती म्हणाली, पण माझ्याकडे जनरलचं तिकीट आहे. मी एसी कोचमध्ये कशी जाऊ? आणि टीटीने काही म्हटलं तर? तुमचं जनरलचं तिकीट आहे ना? मग चिंता करू नका, बाकी मी सांभाळेन. तुम्ही जनरलच्या आशेवर बसून राहिलात तर कदाचित आजही ट्रेन मिळणार नाही. आणि दिल्लीचं काम महत्त्वाचं आहे ना?
अनन्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. ती खूप थकली होती आणि प्रवास करणं अत्यावश्यक होतं. तिने हलकसं मान डोलावली आणि रोहनसोबत जायला तयार झाली. थोड्याच वेळात गंगा यमुना एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. रोहनने तिचं छोटंसं बॅग उचललं आणि दोघं एसी कोचनं आत गेले. अनन्या पहिल्यांदाच एसी डब्यात चढत होती. आत प्रवेश करताच थंड हवा आणि स्वच्छ केबिन पाहून ती आश्चर्यचकित झाली. इतकं थंड का आहे इथे? ती सहजपणे विचारून बसली. रोहन हसत म्हणाला, असं होतंच एसीमध्ये. वाटतंय तुम्ही पहिल्यांदाच एसी कोचमध्ये चढलात. चला, ही माझी सीट आहे, असं म्हणून त्याने अनन्याला समोरच्या रिकाम्या सीटवर बसायला सांगितलं. अनन्या आपल्या बाळाला कुशीत घेऊन सावकाश बसली. पण तिचं मन अस्वस्थ होतं. तिला वाटत होतं की टीटी आला आणि तिने जनरलचं तिकीट दाखवलं तर कदाचित तिला खाली उतरवतील. माझ्याकडे इतके पैसेही नाहीत की मी एसीचं तिकीट घेईन. मला पुढच्या स्टेशनवर उतरावं लागेल का? तिने काळजीने विचारलं. तुम्ही काहीही विचार करू नका, मी टीटीशी बोलतो. तुम्ही फक्त शांत बसा आणि बाळाची काळजी घ्या, रोहनने तिला आश्वस्त केलं. गाडी निघाली. अनन्या खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचं मन अजूनही अस्वस्थ होतं. तेवढ्यात टीटी आला. रोहनने आपलं तिकीट दाखवलं आणि टीटीला बाजूला नेऊन काहीतरी बोलला. अनन्या दुरून पाहत होती पण काही कळलं नाही. थोड्याच वेळात टीटी निघून गेला आणि रोहन परत येत म्हणाला, सगळं ठीक आहे. आता तुम्ही निवांत प्रवास करा. अनन्याने सुटकेचा श्वास घेतला, पण तिच्या मनात प्रश्न होते. तुम्ही टीटीला काय सांगितलं? नवीन तिकीट घेतलं का? रोहन हसत म्हणाला, फक्त थोडीशी चर्चा झाली. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रवास सुरू झाला आणि हळूहळू रोहन आणि अनन्यामध्ये संवाद वाढू लागला. रोहनने विचारलं, तुम्ही इतक्या लहान मुलासोबत एकट्याच दिल्ली का जात आहात? काही अडचण तर नाही ना? अनन्याने आधी टाळण्याचा प्रयत्न केला, पण रोहनच्या विश्वासार्ह बोलण्यात काहीतरी होतं, जणू एखाद्या आपल्याच माणसासारखं. आणि मग ती बोलू लागली, माझं लग्न 3 वर्षांपूर्वी झालं. माझे पती रमेश एका कंपनीत क्लर्क होते. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर कळलं की ते खूप मद्यपान करतात. चांगली नोकरी असूनही ते घरात पैसे आणायचे नाहीत. आम्ही सासूत सासऱ्यांपासून वेगळं राहत होतो कारण माझ्या सासऱ्यांना रमेशची खूप चिड होती. त्यांचा लहान मुलगा त्यांना अधिक आवडायचा आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं. अनन्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तिनं पुढं सांगितलं, जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा रमेश काही दिवस गावाला आला होता, पण एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. मी आणि माझा मुलगा दोघंच उरलो. मी माझ्या सासूसासऱ्यांकडे मदतीची विनंती केली, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तू तुझ्या नवऱ्याच्या घरात एकटी राहा. पण त्या घरात काहीच नव्हतं, ना खायला ना पैसे. रोहन शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. अनन्यानं पुढं सांगितलं, आमच्या गावातल्या एका दीदीनं मला सांगितलं की रमेश ज्या कंपनीत काम करत होता तिथं त्याचे काही फंड जमा झाले असतील, जे मी काढू शकते. कंपनीचं ठिकाण मला माहीत होतं, म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन दिल्लीला निघाले आहे. हीच माझी शेवटची आशा आहे. हे ऐकून रोहनचं हृदय भरून आलं. त्यानं अनन्याला धीर दिला, तुम्ही खूप धैर्यवान आहात. इतक्या संकटांनंतरही तुम्ही तुमच्या मुलासाठी एवढं करताय. काळजी करू नका, मी दिल्लीमध्ये तुमची मदत करीन. अनन्यानं थोडंसं हसून पाहिलं, पण तिच्या डोळ्यांत अजूनही भीती आणि अनिश्चितता स्पष्ट दिसत होती. रात्र होत चालली होती. ट्रेनच्या खिडक्यांबाहेर अंधार दिसत होता. रोहननं ट्रेनमध्ये जेवण मागवलं. दोघांसाठी डाळ, भात आणि भाजी. अनन्या आधी नकार देत होती, पण रोहनच्या आग्रहावरून तिनं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर दोघांत पुन्हा गप्पा सुरू झाल्या. अनन्यानं तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. मी शिकण्यात चांगली होते, तिनं सांगितलं. शाळेत माझ्या मैत्रिणी होत्या, आम्ही खूप मजा करायचो. पण लग्नानंतर सगळं सुटलं. माझी आई होती माहेरी, पण काही वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला. आता माझं कुणीही नाही. रोहननंही आपली कहाणी सांगितली. मी माझ्या कुटुंबातला मोठा मुलगा आहे. माझे आईवडील गावात राहतात. मी इंजिनिअरिंग केलं आणि दिल्लीमध्ये नोकरी सुरू केली. मला दारू किंवा कोणताही व्यसन नाही. मला फक्त माझं आयुष्य चांगलं जगायचं आहे. रोहनचं बोलणं ऐकून अनन्याच्या चेहऱ्यावर हळूच एक स्मित आलं. ती अनेक दिवसांनंतर इतकी मोकळेपणानं कोणाशी बोलत होती. रात्र गडद होत गेली आणि बोलता बोलता दोघं झोपी गेले. पहाटे 4 वाजता ट्रेन दिल्लीच्या नवी दिल्ली स्टेशनवर पोहोचली. स्टेशनवरील गर्दी आणि सकाळच्या शांततेनं अनन्या थोडी घाबरली.
तिनं रोहनला विचारलं, आता इतक्या सकाळी मला गाडीही मिळणार नाही आणि कंपनीही बंद असेल. रोहननं आधीच विचार केलेला होता. तो म्हणाला, माझ्याकडे दिल्लीमध्ये फ्लॅट आहे, तुम्ही तिथं आराम करा. सकाळी 9 ते 10 वाजता आपण कंपनीत जाऊ. अनन्याला हे योग्य वाटलं नाही. एका अनोळखी शहरात एका अनोळखी पुरुषासोबत जाणं. ती घाबरली होती, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिनं हलकसं मान हलवली आणि रोहन सोबत निघाली. रोहनचा फ्लॅट दिल्लीच्या एका चांगल्या भागात होता. 2 बेडरूमचा फ्लॅट स्वच्छ होता, पण थोडासा अव्यवस्थित. रोहननं अनन्याला एक खोली दिली आणि म्हणाला, तुम्ही इथं आराम करा, मी दुसऱ्या खोलीत आहे. अनन्यानं आपल्या मुलाला झोपवलं आणि स्वतःही थकून झोपी गेली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा फ्लॅटची अव्यवस्था तिच्या नजरेस पडली. तिनं मुलाला झोपवलं आणि फ्लॅटची साफसफाई सुरू केली. जेव्हा रोहन तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्यानं अनन्याला झाडू पोछा करताना पाहिलं. तो म्हणाला, तुम्हाला हे सगळं करायची गरज नव्हती. अनन्यानं हसून उत्तर दिलं, मी एक स्त्री आहे, जिथं राहते तिथं अस्वच्छता पाहवत नाही. रोहन हसला आणि कंपनीसाठी निघून गेला. त्यानं अनन्याला कंपनीचं ठिकाण दिलं आणि सांगितलं की दुपारी तो परत येईल. दुपारी रोहन आणि अनन्या कंपनीत पोहोचले. तिथं मॅनेजर मिस्टर गुप्ता यांची भेट झाली. त्यांनी अनन्याचं बोलणं ऐकलं आणि सांगितलं, तुमच्या पतीचा फंड अकाउंटंट पाहतो आणि तो आज रजेवर आहे. तुम्हाला उद्या यावं लागेल. मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला कळवतो. अनन्यानं नंबर दिला, पण मॅनेजरची नजर तिला विचित्र वाटली. ती अस्वस्थ झाली. रोहननं तिचा त्रास ओळखला आणि तिला ताबडतोब बाहेर घेऊन गेला. फ्लॅटकडे परत येताना अनन्या पूर्णपणे निराश होती. ती म्हणाली, आता काय होणार? जर फंड मिळाला नाही तर मी काय करणार? रोहननं तिला धीर दिला, एक दिवसाचीच तर गोष्ट आहे, उद्या परत जाऊ, सगळं ठीक होईल. रात्री मॅनेजरचा फोन आला. त्याने सांगितलं की तुमच्या पतीने नॉमिनी म्हणून तुमच्या सासऱ्यांचं नाव दिलं आहे, त्यामुळे फंड तेच काढू शकतात. हे ऐकून अनन्याचं मन पूर्णपणे तुटलं. रोहनने लगेच अनन्याच्या सासऱ्यांना फोन केला. सासऱ्यांनी सांगितलं की ते 4 दिवसांनी दिल्लीला येतील. पण 4 दिवसांनी रोहनने पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचललाच नाही. अनन्याने मॅनेजरशी पुन्हा संपर्क केला आणि जे सत्य समोर आलं त्याने ती पूर्णपणे खचून गेली. मॅनेजरने सांगितलं की सासरे दुसऱ्याच दिवशी फंड काढून गेले आणि त्यांनी सांगितलं की अनन्याला काहीही देऊ नका. मॅनेजरने काही अशोभनीय बोलले देखील, ज्यामुळे रोहनने त्याला चांगलंच सुनावलं. अनन्या फुटफुटून रडू लागली. आता माझं काय होणार? मी कुठं जाऊ? गावात गेलं तर उपाशी मरेल. माझ्याकडे काहीही नाही. रोहनने तिला धीर दिला आणि सांगितलं, तुम्ही इथेच राहा, मी तुमच्यासाठी काम शोधतो. तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे सुरक्षित आहात. पुढील काही दिवस अनन्या रोहनच्या फ्लॅटमध्ये राहिली. रोहनने तिला वेगळा खोली दिला आणि तिची संपूर्ण मदत केली. अनन्या फ्लॅट नीटनेटका ठेवायची आणि जेवण बनवायची. तिचं मनापासून काम करणं आणि प्रेमळ स्वभाव रोहनला खूप आवडायला लागलं. तो आरववर सुद्धा खूप प्रेम करू लागला. हळूहळू रोहनला वाटू लागलं की अनन्याच्यासह त्याचं आयुष्य पूर्ण होईल, पण त्याला आपली भावना व्यक्त करायला भीती वाटत होती. एक रात्री अनन्या त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली, मी गावाला परत जायचं ठरवलं आहे. शेजारी बोलू लागले आहेत. तेव्हा रोहनने धाडस करून विचारलं, जर लोक बोलत असतील तर आपण लग्नच का करू नये? हे ऐकून अनन्या थबकली. तिने सांगितलं, मलाही तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझे घरचे काय म्हणतील? रोहनने विश्वास दिला, मी सगळ्यांना समजावून सांगेन, फक्त तू हो म्हण. अनन्याने हो म्हटलं. रोहनने आपल्या आईवडिलांना सगळं सांगितलं आणि त्यांना काहीच हरकत नव्हती. काही महिन्यांनी रोहन आणि अनन्याचं लग्न झालं. आज रोहन, अनन्या, आरव आणि त्यांची लहान मुलगी एकत्रच दिल्लीतील त्याच फ्लॅटमध्ये आनंदात राहतात. अनन्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे आणि रोहनची नोकरी त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देत आहे. जर ही कथा तुम्हाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या सूरज व्हॉइस चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खऱ्या आणि भावनिक कथेसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.